एवढे 20 प्रश्न करा आणि चक्रवाढ व्याजापासून कायमस्वरूपीची प्रश्नासाठी मित्रांनो मी तुम्हाला 3 मेथड सांगणार। तुम्हाला मित्रांनो जी मेथड आवडली त्या पद्धतीने 9 महिन्याचे 3 माही पद्धतीने आकारलेले चक्रवाढ व्याज आपल्याला मित्रांनो 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढणं आपल्या नाकी 9 येतं मित्रांनो। हा तर आपल्याला 2.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारतं मित्रांनो। एकच नंबर प्रश्न आहे मित्रांनो, ज्यामध्ये मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर पण काढायचा आहे आणि पोलीस भरतीला हमखास येतो म्हणजे येतो। नमस्कार मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघूया पूर्ण चक्रवाढ व्याज फक्त एकाच व्हिडिओ मध्ये। फक्त एवढे 20 प्रश्न करा आणि चक्रवाढ व्याजापासून कायमस्वरूपीची मुक्ती मिळवा। कुठल्याही सूत्राचा वापर न करता फक्त सेकंदात उत्तर काढण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ आवडलास मित्रांनो तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बघूया मित्रांनो पहिले एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय मित्रांनो। या प्रश्नासाठी मित्रांनो मी तुम्हाला 3 मेथड सांगणार। तुम्हाला मित्रांनो जी मेथड आवडली त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करा मित्रांनो। फक्त सेकंदात आपलं उत्तर आलं पाहिजे। बघूया मित्रांनो पहिली मेथड। आता मित्रांनो आपल्याला पहिल्या मेथडने सॉल्व्ह करायचं। काय करायचंय मित्रांनो आपल्याला 2000 रुपयाचं 10% दराने मित्रांनो 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय। मग मला सांगा मित्रांनो आपला रेट काय आहे मित्रांनो 10% बरोबर। 10% म्हणजेच काय होतं मित्रांनो 10 भागीला 100 म्हणजेच 10 भागीला 100 म्हणजे हा 0 गेला हा 0 म्हणजे काय मित्रांनो 1/10 बरोबर। मग समजा मित्रांनो सुरुवातीला तुमची अमाऊंट समजा 10 असेल, त्याच्यावर 1 रुपयाचं व्याज मिळालं, किती झालं मित्रांनो 11। आपल्याला 2 वर्षाचं चक्रवाढ का व्याज काढायचंय, मग हे आपल्याला दोनदा लिहावं लागेल मित्रांनो। 10 आणि 11 यांचा गुणाकार करा मित्रांनो, किती येणार आहे 10 गुणिले 10 100, 11 गुणिले 11 किती येणार आहे 121। हे काय आलं मित्रांनो, हे असेल मित्रांनो तुमची मुद्दल आणि हे काय असेल मित्रांनो तुमची अमाऊंट म्हणजेच काय असेल तुमची रास। आता तुम्हाला व्याज काढायचं मित्रांनो, किती असेल अमाऊंट मधून आपण प्रिन्सिपल वजा करू म्हणजेच काय मित्रांनो रास मधून मुद्दल गेल्यानंतर आपलं व्याज येणार आहे। किती आलं मित्रांनो 121 मधून 100 गेले 21 बरोबर। आता मला सांगा मित्रांनो आता आपली मुद्दल किती दिली आपल्याला 100 रेशो बरोबर। मग या 100 रेशोची किंमत आपल्याला किती दिली मित्रांनो, त्यांनी मुद्दल दिली आपल्याला 2000। आपल्याला नेहमी एका रेशोची किंमत काढायची असेल ती कशी काढणार मित्रांनो 2000 भागीला आपण काय करू मित्रांनो 100, हे 2 0 गेलो 2 0 किती आलं मित्रांनो एका रेशोची किंमत 20। आता मित्रांनो आपलं चक्रवाढ व्याज काय होतं मित्रांनो 21, मग याला गुणिला 21 करा मित्रांनो। 21 गुणिला 2 किती होणार आहे मित्रांनो 42 आणि त्याच्यावर हा 0 म्हणजेच त्याचा चक्रवाढ व्याज मित्रांनो किती आलं मित्रांनो 420 रुपये। आता बघूया मित्रांनो दुसरी मेथड। दुसऱ्या मेथड साठी मित्रांनो आपल्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर लागेल। जर मित्रांनो तुम्हाला 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल तर त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असतो मित्रांनो 2 आणि 1 बरोबर। अजून मित्रांनो जर तुम्हाला 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं असेल त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असेल मित्रांनो, तो असेल 3 आणि 1 बरोबर। नंतर पुढे मित्रांनो जर तुम्हाला 4 वर्षाचं काढायचं असेल तर त्याचा मल्टिप्लाइंग फॅक्टर काय येईल मित्रांनो, तर तो येईल 4 6 4 आणि 1 बरोबर। त्याच्यानंतर 5चं मित्रांनो 5चं आपल्याला कोणी चक्रवाढ व्याज विचारत नाही, जनरली आपल्याला 3 वर्षापर्यंत विचारतात। मग बघा मित्रांनो हा 2 आणि 1 याने कोणाला मल्टिप्लाय करायचं बघा मित्रांनो। आता मित्रांनो आपल्याला प्रिन्सिपल किती दिली मित्रांनो, मुद्दल दिली आपली 2000 बरोबर। या 2000 वर 10% काढा बरं मित्रांनो। 2000 चे 10% किती असणार आहे मित्रांनो, बघा पर्सेंटेज काढायचा 2 0 काढायचे। 20 गुणिला 10 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 200 बरोबर। आता मित्रांनो हे 200 आले, या 200चं परत आपल्याला 10% काढावं लागेल, कारण की चक्रवाढ व्याज काय असतं मित्रांनो व्याजावर व्याज। मग या 200 चे 10% किती होणार आहे मित्रांनो, बघा हा पर्सेंटेज गेला 2 0 गेले, 10 दुनी किती होणार आहे मित्रांनो 20 बरोबर। आता मल्टिप्लाइंग फॅक्टरचा यूज करायचा मित्रांनो। पहिला काय मित्रांनो 2, मग पहिल्या नंबरला 2 ने गुणायचं आणि दुसऱ्या नंबरला 1 ने गुणायचं बरोबर। किती येणार आहे मित्रांनो, बघा 200 गुणिला 2 किती येणार आहे 400 आणि 20 गुणिला 1 किती येणार आहे मित्रांनो 20। यांची बेरीज करा किती येईल मित्रांनो 420। हे असेल तुमचं चक्रवाढ व्याज। सिंपल मागच्या मेथड प्रमाणे मित्रांनो ही मेथड देखील सोपी आहे मित्रांनो। अजून बघूया मित्रांनो पुढची मेथड, ती सर्वात बेस्ट मेथड आहे मित्रांनो। बघूया मेथड नंबर 3। तिसऱ्या मेथडला म्हणतात मित्रांनो सक्सेसिव्ह मेथड। यामध्ये काय करायचं असतं मित्रांनो, आपल्याला 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय। ही मेथड मित्रांनो 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढण्यासाठी एकदम इझी आहे। काय मित्रांनो काय रेट दिला आपल्याला 10, मग 10 आपल्याला दोनदा लिहावा लागेल, लिहिला त्यांची दोघांची बेरीज प्लस अजून काय करायचं मित्रांनो 10 गुणिला 10 करायचं आणि भागीला 100 बरोबर। म्हणजेच काय होतील मित्रांनो, बघा
हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, किती उरणार मित्रांनो? तर हे उरतील मित्रांनो 1. यांची बेरीज करा, 10 आणि 10 20 आणि 1 किती असणार मित्रांनो? 21%. बरोबर, म्हणजेच काय असेल मित्रांनो? 21% असेल आपलं व्याज. आता किती रुपयावर काढायचंय मित्रांनो आपल्याला? 2000 चे 21% काढू आणि आपलं चक्रव्याढ व्याज काढू. मग हा पर्सेंटेज असेल, हे 2 0 गेले मित्रांनो, 21 दुने किती होणार आहे? 42 आणि हा 0, म्हणजेच किती असेल मित्रांनो चक्रव्याढ व्याज? 420 रुपये. सिंपल. तुम्हाला मित्रांनो ह्या 3 मेथड पैकी कोणती मेथड आवडली त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा मित्रांनो. फक्त सेकंदात मित्रांनो आपलं उत्तर आलं पाहिजे. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, आपल्याला 3 वर्षाचं चक्रव्याढ व्याज काढायचंय मित्रांनो. कसं काढणार मित्रांनो? अगदी सेकंदात कुठलाही फॉर्म्युला न वापरता आपण सॉल्व्ह करू मित्रांनो. बघा, 5000 रुपये आपली मुद्दल असेल मित्रांनो, 20% आपला व्याजाचा दर असेल आणि 3 वर्षाचा काय काढायचंय आपल्याला? चक्रव्याढ व्याज. बघा मित्रांनो, आपला दर काय दिलाय आता? 20%. 20% म्हणजेच काय होतो मित्रांनो? 20 भागीला 100. बरोबर, हा 0 गेला, हा 0 गेला मित्रांनो, याला भाग जाईल, 2 × 2 5 दुने 10 म्हणजे 1/5. 20% म्हणजे किती झालं मित्रांनो? 1/5. बरोबर. पण मला सांगा मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला समजून घ्या, आपली रक्कम 5 होती, 1 रुपयाचं व्याज मिळालं, किती झालं मित्रांनो? 6 अमाऊंट झाली मित्रांनो आपले. आता आपल्याला 3 वर्षाचं काढायचंय, हे 3दा लिहावं लागेल. मग 5 6 5 6. बरोबर, यांच्यामध्ये काय असतो मित्रांनो? गुणाकार. करा मित्रांनो, यांचा गुणाकार किती येणार आहे? 5 गुणिला 5 गुणिला 5 किती येणार आहे? 5चा घन 125, 6चा घन किती येणार आहे मित्रांनो? 216. बरोबर. आता मित्रांनो इथे आपल्याला किती चक्रव्याढ व्याज मिळालं मित्रांनो? बघा, 216 मधून 125 वजा झाले मित्रांनो, किती येणार आहे मित्रांनो? तर ते येतील 91. बरोबर, 91 रेशोचा आपला काय झाला असेल? चक्रव्याढ व्याज. आता बघा मित्रांनो, आपल्याला 125 रेशोची किंमत किती दिली आहे मित्रांनो? आपल्याला 5000. एका रेशोची किंमत काढू, किती असणार आहे मित्रांनो? 5000 भागीला 125. कितीचा भाग जातो मित्रांनो याला? बघा, 500 ला 4 ने भाग जातो, म्हणजे 40 उत्तर येईल. बरोबर, म्हणजे आता एका रेशोची किंमत किती आली? 40. आपलं चक्रव्याढ व्याज किती आहे मित्रांनो? आता 91. मग 91 गुणिला 40 करू मित्रांनो, किती येणार आहे? बघा, हा 0 शी 0, नंतर 4 गुणिला 1 किती असणार आहे? 4 आणि 9 चौक 36, म्हणजे 36 से 40 असेल मित्रांनो त्याचं चक्रव्याढ व्याज. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, राणीने 5000 रुपये मित्रांनो चक्रव्याढ व्याजाने 5% दराने 2 वर्षासाठी गुंतवले, तर 2 वर्षानंतर मित्रांनो तिला मिळणारी रक्कम किती असेल, म्हणजेच अमाऊंट किती असेल मित्रांनो, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. मग कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो? अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू. पहिले सुरुवातीला काय करणार मित्रांनो? आपला रेट काय मित्रांनो? तो आहे 5%. 5% काय असतो मित्रांनो? 5 भागीला 100, म्हणजेच किती होईल? 5 × 1 5 आणि 20 गुणिला 5 100, म्हणजेच 1/20. बरोबर, समजून घ्या मित्रांनो, सुरुवातीला आपली मुद्दल असेल 20, त्यावर 1 रुपयाचं व्याज मिळालं, किती आलं मित्रांनो? 1/20. बरोबर, आपल्याला किती वर्षाचं काढायचं आहे? 2 वर्षाचं. हे कितीदा लिहावं लागेल मित्रांनो? 2दा. मग हे 20 आणि 21 यांच्यामध्ये असतो गुणाकार, किती होणार आहे मित्रांनो? 20 गुणिला 20 400 आणि 21 गुणिला 21 किती होणार आहे मित्रांनो? 441. बरोबर, ही काय असते मित्रांनो? आपली मुद्दल. आणि हे काय असतं मित्रांनो? आपली अमाऊंट. बरोबर, आपल्याला व्याज काढायचं का मित्रांनो? व्याज त्याचं 41 आलं असतं, पण व्याज काढायचं नाही, व्याजानंतर मिळणारी त्यांना अमाऊंट काढायची. मग मला सांगा मित्रांनो, आता ही काय मित्रांनो? आपली मुद्दल. बरोबर, मुद्दल किती दिली आपल्याला? या 400 रेशोची किंमत किती दिली आपल्याला? 5000. एका रेशोची किंमत काढू मित्रांनो, काय येईल मित्रांनो? 5000 भागीला 400. बरोबर, मग मला सांगा मित्रांनो, याला हे 2 0 गेले, 2 0. बरोबर, याला 2चा भाग जातो, 25/2. सिंपल. बघूया मित्रांनो, आता आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काय काढायचंय? अमाऊंट. म्हणजेच काय करावं लागेल मित्रांनो? आता 441 गुणिला 25 भागीला 2 करावं लागेल मित्रांनो. ही एका रेशोची किंमत आहे. मग काय करणार मित्रांनो? सुरुवातीला आपण यांचा गुणाकार करून घेऊ. किती येणार आहे मित्रांनो? बघा, 25 × 1 25, हातच्याला जाईल मित्रांनो 2, 25 चौक 100 आणि किती झाले मित्रांनो? 2 मिळून 102, हातच्याला जाईल परत 10, 25 दुने 25 गुणिला 4 100, 100 आणि 10 किती होणार आहे मित्रांनो? 110 आणि त्याला भागीला 2 करू मित्रांनो, तर ते येतील मित्रांनो 55 12.50. हे असेल मित्रांनो आपली अमाऊंट. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला मुद्दल काढायची मित्रांनो. काय दिले मित्रांनो? आपल्याला व्याजाचा दर किती दिलाय? 10%. मुदत किती दिली मित्रांनो? 3 वर्ष. 3 वर्षानंतर मित्रांनो चक्रव्याढ व्याजाने मित्रांनो किती रास होते? ती होते मित्रांनो 66.55. आपल्याला काय काढायचे मित्रांनो? मुद्दल काढायची. मग कसं काढणार मित्रांनो? सिंपल. आपल्या त्याच मेथडने सॉल्व्ह करू. बघा मित्रांनो, आता
10% म्हणजेच किती होतो मित्रांनो 10/100 म्हणजेच किती होणार आहे मित्रांनो 1/10 बरोबर। आता आपल्याला समजलं असेल मित्रांनो, समजून घ्या सुरुवातीला आपली रक्कम 10 होते, त्याच्यावर एक व्याज मिळालं मित्रांनो 10 नंतर काय होणार मित्रांनो 11। आता आपल्याला किती दिलंय मित्रांनो 3 वर्षाचा कालावधी, हे आपल्याला 3दा लिहावं लागेल मित्रांनो, म्हणजे 10 11 10 11 बरोबर। यांच्यामध्ये असतो गुणाकार, करा मित्रांनो 10चा काय होईल मित्रांनो हा घन किती येणार आहे मित्रांनो तो येईल 1000 बरोबर। 11चा सुद्धा काय होईल मित्रांनो हा घन किती येणार आहे मित्रांनो तो 1331 बरोबर। आणि ही काय असते मित्रांनो आपली अमाऊंट, ही असते आपली मुद्दल म्हणजेच प्रिन्सिपल बरोबर। आणि त्याची किंमत किती दिली मित्रांनो आपल्याला 1331 रेशोची किंमत किती दिली मित्रांनो आपल्याला 66:55। एका रेशोची किंमत काढू 66:55 भागीला 1331 किती येणार आहे मित्रांनो, लगभग त्याला 5चा भाग जाईल मित्रांनो, म्हणजे एका रेशोची किंमत आली 5। आता आपल्याला किती काढायचं आहे मित्रांनो 1000 रेशो, मग 5 गुणिला काय करू आपण 1000 किती येणार आहे मित्रांनो मग आपली मुद्दल, तर ती असेल मित्रांनो 5000। सिंपल। अशाच अप्रोच शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला काय काढायची मित्रांनो मुदत काढायची। काय दिले मित्रांनो आपल्याला मुद्दल दिली 1000 रुपये, त्याची अमाऊंट किती होते मित्रांनो चक्रवाढ व्याजाने 1331 होते मित्रांनो। रेट दिलेला आपल्याला 10% मित्रांनो, तर आपल्याला काय काढायची मित्रांनो मुदत काढायची। मग कसं काढणार मित्रांनो, बघा काही कुठला फॉर्म्युला लावायचा का, अजिबात लावू नका मित्रांनो। बघा काय करायचं मित्रांनो, बघा आता ही काय मित्रांनो आपली अमाऊंट बरोबर, अमाऊंट लिहायची, त्याच्या खाली मुद्दल लिहायची मित्रांनो बरोबर, लिहिली। बघा आता याला इक्वल काय करायचं मित्रांनो, आपल्याला रेट किती दिले आहे मित्रांनो 10%, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 10% म्हणजे 1/10 होतो बरोबर। म्हणजेच काय मित्रांनो जर सुरुवातीला 10 असेल तर आपल्याला व्याज एकाचं मिळेल तर किती होईल 11, मग इकडे लिहायचं मित्रांनो 11/10 बरोबर। त्याच्या डोक्याला मित्रांनो आता आपल्याला टाइम काढायचा आहे म्हणून मी ते लिहिल मित्रांनो टी लिहिला। आता मित्रांनो आपल्याला इकडची क्वांटिटी सुद्धा मित्रांनो याच्या 11/10च्या पॉवर मध्ये लिहावं लागेल। तुम्हाला माहिती असेल मित्रांनो हा काय 11चा क्यूब आहे मित्रांनो, हा काय मित्रांनो 10चा क्यूब बरोबर। दोघांचा क्यूब मी एकदाच लिहितो मित्रांनो, ब्रॅकेट करून बाहेर असेल या दोघांचा क्यूब, आणि इकडे काय असेल मित्रांनो 11/10 आणि त्याच्या पॉवरला काय असेल टी बरोबर। इथे 11/10 आलं, इकडे पण 11/10 टी ची कम्पेअर करू मित्रांनो, म्हणून टी काय असेल आपला 3 वर्ष बरोबर। मुदत काय असेल मित्रांनो 3 वर्ष। कसं सॉल्व्ह केलं मित्रांनो आपण, काय करायचं मित्रांनो पहिले लिहायचं मित्रांनो अमाऊंट आणि त्याच्या खाली लिहायचं मित्रांनो मुद्दल। नंतर मित्रांनो आपल्याला रेट दिलाय 10%, 10चा काय होणार मित्रांनो 1/10, 10चा 11 होईल, तो 11/10 आली। इकडची जी क्वांटिटी असेल त्याच्या पॉवर मध्ये मित्रांनो ही क्वांटिटी लिहायची, जसा 11चा हा क्यूब होता आणि 10चा क्यूब, मी एकदाच दोघांचा क्यूब लिहिला मित्रांनो आणि टी कम्पेअर केला, किती आला मित्रांनो 3 वर्ष असेल त्याची मुदत। सिंपल। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न मित्रांनो 10 दराने मित्रांनो 1000 रुपयाचे 2 वर्षाचे अर्धवार्षिक पद्धतीने आकारलेले चक्रव्याढ किती असेल असा प्रश्न आहे मित्रांनो। मग कसा सोडवणार मित्रांनो, अगदी सिंपल वे मध्ये आपण याला सॉल्व्ह करणार आहोत मित्रांनो। बघा मित्रांनो आपल्याला मुद्दल किती दिली 1000 बरोबर। आता काय म्हणतोय मित्रांनो तो रेट सुरुवातीला किती दिला आपल्याला 10% आणि काय म्हणतोय मित्रांनो तो 6 महिन्यात व्याज घ्यायचंय मित्रांनो, किती वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत। मग मित्रांनो मला सांगा 2 वर्षाचे 6 महिन्यापर्यंत तुम्ही जर व्याज घेतलं तर मित्रांनो आपल्याला ऍक्च्युअल टाइम किती येईल मित्रांनो, किती टप्पे होतील मित्रांनो 6 महिन्याचे 2 वर्षापर्यंत 4 टप्पे होतील मित्रांनो। मग आपला वर्ष काय झाला मित्रांनो 4 वर्ष। नंतर मित्रांनो मला सांगा तुम्ही आता आपला व्याजाचा दर वार्षिक असतो, वार्षिक म्हणजे किती असेल मित्रांनो, तुम्ही आता 6 महिन्यात घेताय म्हणजे वर्षातून 2दा, मग हा आपला जो नवा रेट असेल मित्रांनो तो काय असेल मित्रांनो 10/2% म्हणजेच किती असणार आहे 5%। मग आता आपला प्रॉब्लेम सिंपल होऊन गेला मित्रांनो, आपली मुद्दल असेल 1000 रुपये बरोबर, टाइम असेल मित्रांनो आपला 4 वर्ष आणि आपला रेट काय असेल मित्रांनो आता 5% आणि याच्यावर काय काढायचं मित्रांनो आपल्याला चक्रवाढ व्याज। मग कसं करणार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो 5% म्हणजे किती होतो आपल्याला 1/20 बरोबर। म्हणजे सुरुवातीला समजून घ्या तुमची मुद्दल 20 होती, 20 ची 21 झाली। आता किती वर्ष वाढणार आहे मित्रांनो 4 वर्ष। हे लिहावं लागेल मित्रांनो आपल्याला 4 म्हणजे हा 20/21 2दा झालं, 20/21 3दा झालं, 20/21 4दा झालं। यांच्यामध्ये असतो मित्रांनो गुणाकार, किती होईल मित्रांनो हा गुणाकार। बघा मित्रांनो हे किती होतील 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16 आणि त्याच्यावर असतील मित्रांनो 4 0 बरोबर।
तसंच मित्रांनो हे किती होतील मित्रांनो 21 गुणिला 21 गुणिला 21 आणि गुणिला 21 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील मित्रांनो 19, 44 आणि 81 बरोबर. मग ही काय असेल मित्रांनो तुमची मुद्दल, ही काय असेल मित्रांनो तुमची अमाऊंट. मग कितीचं व्याज मिळालं मित्रांनो तुम्हाला, याच्यामधून हे वजा करा मित्रांनो, किती येणार आहे मित्रांनो 34,481. याचं काय असेल मित्रांनो तुमचं व्याज. 1,60,000 ची किंमत आता किती दिली मित्रांनो आपल्याला, किती दिली मित्रांनो आपल्याला 1000 बरोबर. मग एका रेशोची किंमत काढू मित्रांनो आता 1000 भागीला 1,60,000 बरोबर. मग सांगा मित्रांनो आपल्याला हे 3 0 गेले, हे 3 0 गेले मित्रांनो, मग काय उरलं मित्रांनो 1 भागीला 160 बरोबर. आता मित्रांनो आपलं व्याज किती आहे मित्रांनो, तर ते आहे मित्रांनो 34,481. आता त्याला गुणिला 1/60 करू मित्रांनो. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर मित्रांनो याचा आन्सर येईल मित्रांनो 215.50 रुपये. हे असेल मित्रांनो त्याचं आन्सर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात मित्रांनो 9 महिन्याचे 3 माही पद्धतीने आकारलेले चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचंय मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो, याच्यासाठी कुठला फॉर्म्युला आहे का मित्रांनो, अजिबात फॉर्म्युला लावू नका मित्रांनो, मी सांगतो त्या पद्धतीने सोडा, अगदी सेकंदात तुमचं उत्तर येईल मित्रांनो. काय दिलंय मित्रांनो आपल्याला, हा मुद्दल दिले मित्रांनो 16,000 रुपये, व्याजाचा दर किती दिलाय मित्रांनो 20%. आता मित्रांनो तो आपल्याला 9 महिन्याचं व्याज विचारतो मित्रांनो, पण व्याज कसं घेतोय मित्रांनो, तो 3 महिन्यांनी घेतोय मित्रांनो. मग 9 भागीला आपल्याला 3 करावं लागेल मित्रांनो. मग किती असेल मित्रांनो, तर 3 म्हणजे हा असेल मित्रांनो आपला टाइम. टाइम काय झाला मित्रांनो आपला आता 3 वर्ष बरोबर. बघा मित्रांनो एका वर्षात किती महिने असतात मित्रांनो, आता 12, पण 3 महिन्यात घेतोय मित्रांनो. मग एका वर्षाचे किती सेट होणार आहे मित्रांनो, तर ते होतील मित्रांनो 4, 1, 2, 3 आणि 4 बरोबर. मग आपला रेट काय होईल मित्रांनो, आता नवीन रेट काय होईल मित्रांनो, या 4 ने मित्रांनो या 20 ला भागा मित्रांनो, किती असणार आहे मित्रांनो 5% असेल आपला नवा रेट. मग मला सांगा मित्रांनो 5% म्हणजे किती होतो आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आता 1/20 बरोबर. बघा मित्रांनो सुरुवातीला तुमची मुद्दल 20 असेल, त्याच्यावर 1 व्याज मिळालं, किती आलं मित्रांनो 21. आता किती वर्षाचं काढायचं मित्रांनो, आपल्या 3 वर्षाचं, हे 3दा लिहावं लागेल 20, 21, 20, 21 बरोबर. यांच्यामध्ये असतो गुणाकार, किती होणार आहे मित्रांनो, हे होतील 8,000. हे किती होतील मित्रांनो, तर ते होणार आहे 92,61. मग कितीचं व्याज आला मित्रांनो 1261. मग मला सांगा मित्रांनो आता आपल्याला मुद्दल किती दिली मित्रांनो, इथे 8,000 दिले आणि इथे दिले आपल्याला 16,000. मग 8,000 रेशोची किंमत किती आहे मित्रांनो आपल्याला 16,000. मग एका रेशोची किंमत काढू, 16,000 भागीला 8,000 करू मित्रांनो, किती येणार आहे 3 0 गेलं 3 0, किती येणार आहे मित्रांनो 2,000. मग आपल्याला व्याज किती आता 1261, 1261 गुणिला 2 करू मित्रांनो, किती येणार आहे मित्रांनो बघा 2 बरोबर. 6 दुने 12, आजच्या जाईल परत 1, 12 दुने 24 आणि 1 किती होणार आहे 25 बरोबर. किती येणार आहे मित्रांनो व्याज 2522. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. मित्रांनो 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढणं आपल्या नाकी 9 येतं मित्रांनो. हा तर आपल्याला 2.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारतोय. मग कसं काढणार मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. याचा आन्सर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. बघा मित्रांनो आपल्याला आता 2.5 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय. 2.5 वर्ष म्हणजे 2 पुरे वर्ष आणि 1 असेल आपलं अर्धा वर्ष बरोबर. मग मला सांगा मित्रांनो आपल्याला रेट किती दिला आहे 10% बरोबर. 10% म्हणजे 10 भागीला 100 म्हणजेच किती येईल मित्रांनो 1/10 बरोबर. सुरुवातीला आपली मुद्दल 10 होती, 10 मध्ये 1 व्याज मिळालं, किती झालं 11. 2 वर्षाचा पूर्ण हे 2दा लिहून टाका बरोबर. आता मला सांगा मित्रांनो आता काय असेल मित्रांनो अर्धा वर्ष असेल तर मग आपला रेट सुद्धा काय होईल मित्रांनो, तो सुद्धा अर्धा होईल मित्रांनो. तर किती होईल मित्रांनो 10% चा 5% होईल मित्रांनो. आणि 5% किती होता मित्रांनो 1/20 म्हणजे 20 ची काय होईल मित्रांनो 21. यांच्यामध्ये असतो गुणाकार. करा मित्रांनो किती असणार आहे गुणाकार, बघा 2 गुणिला 1 काय होणार आहे 2 आणि त्याच्यावर 3 0 बरोबर. आणि 11 गुणिला 11 किती होणार आहे मित्रांनो 121 आणि 121 गुणिला 21 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील मित्रांनो 2541. कितीचं व्याज आलं मित्रांनो, तर ते आलं 541 रुपयाचं बरोबर. मग मला सांगा मित्रांनो आपल्याला मुद्दल किती दिली आता आपल्याला 2,000. मग या 2,000 रेशोची किंमत मित्रांनो कोणाशी कम्पेअर करू, या 2,000ची एका रेशोची किंमत काय येईल मित्रांनो 2,000 भागीला 2,000 किती येते मित्रांनो 1 बरोबर. मग याला गुणिला 1 करू, किती असणार आहे मित्रांनो 541 रुपये. हे असेल मित्रांनो आपलं चक्रवाढ व्याज. सिंपल. बघूया मित्रांनो याच टाईप वरचं पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल.
पुढचा प्रश्न मित्रांनो, आपल्याला 8,000 रुपये मुद्दल दिली आहे मित्रांनो, रेट काय दिलाय मित्रांनो 15%, आणि आपल्याला किती वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलंय मित्रांनो, 1 वर्ष आणि 1/3 वर्षाचं आपल्याला चक्रवाढ व्याज विचारलंय मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो, अगदी सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढू शकतात. कसं काढणार बघा मित्रांनो. आता मित्रांनो आपल्याला 15% रेट दिला आहे. 15% म्हणजे किती होतो मित्रांनो, तो होतो 15/100 बरोबर. 5चा भाग जाईल 3 आणि 20 बरोबर, म्हणजे 3/20 आला मित्रांनो. समजा मित्रांनो तुमची मुद्दल 20 असेल, त्यावर 3 व्याज मिळालं, मग किती झालं मित्रांनो ते 23 बरोबर. आता मित्रांनो आपल्याला हे 1/3 वर्षाचा पण काय काढावं लागेल मित्रांनो, व्याज काढावं लागेल. मग कसं काढणार मित्रांनो, आपला रेट असेल मित्रांनो 15%, त्याला 1/3 ने गुणा मित्रांनो, किती येणार आहे मित्रांनो 5%. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो 5% म्हणजे किती होतात 1/20, म्हणजे काय होणार आहे मित्रांनो 20 आणि 21 यांच्यामध्ये असतो मित्रांनो गुणाकार. 20 गुणिला 20 किती होणार आहे मित्रांनो, ते होतील 400. 23 गुणिला 21 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 483. कितीचं व्याज मिळालं मित्रांनो तुम्हाला 83 बरोबर. ही काय असते मित्रांनो तुमची मुद्दल. किती दिली आपल्याला 400 रेशोची किंमत किती दिली मित्रांनो आपल्याला 8,000. एका रेशोची किंमत काढू, 8,000 भागीला 400 किती येणार आहे मित्रांनो, 2 0 गेले 2 0, 80 भागीला 4 किती येतात मित्रांनो 20. मग आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं मित्रांनो, किती येते 83. मग 83 गुणिला 20 करू, किती असेल 0. आणि बघा 3 दुने 6 आणि 8 दुने 16, म्हणजे 1660 रुपये काय असेल मित्रांनो त्याचं चक्रवाढ व्याज. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. 10वा प्रश्न मित्रांनो, एकच नंबर प्रश्न आहे मित्रांनो, ज्यामध्ये मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर पण काढायचा आहे आणि मुद्दल पण काढायची. मग कसं काढणार मित्रांनो, काय दिलंय मित्रांनो आपल्याला 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलंय मित्रांनो. किती दिलंय मित्रांनो, चक्रवाढ व्याज मी त्याला म्हणतो मित्रांनो सिंपल इंटरेस्ट. किती दिलाय तो आपल्याला 600 बरोबर. आणि कंपाऊंड इंटरेस्ट किती दिलाय मित्रांनो आपल्याला, तर तो असेल आपला 636 बरोबर. मग मित्रांनो आपल्याला सुरुवातीला काय काढावं लागेल, पहिले व्याजाचा दर काढावा लागेल, नंतर काय काढू मित्रांनो आपण मुद्दल. मग कसं काढणार मित्रांनो, बघा मित्रांनो जेव्हाही तुम्हाला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिलं असतं, तेव्हा तुम्हाला जर रेट काढायचा असेल तर कसं काढणार मित्रांनो, बघा कसं काढणार मित्रांनो. रेट काढण्यासाठी त्याला आपण मी काय म्हणू, आर म्हणू. बघा मित्रांनो आता मला सांगा मित्रांनो, दोघी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा मधला फरक लिहायचा मित्रांनो, तर तो कितीचा येतोय, फरक येतोय मित्रांनो 36 बरोबर. 636 मधून 600 गेले, किती उरलं 36 बरोबर. आता भागीला मित्रांनो, भागीला काय करणार मित्रांनो, आता बघा मित्रांनो हे किती वर्षाचं सरळ व्याज आहे मित्रांनो 2 वर्षाचं. मग 1 वर्षाचं काय असेल मित्रांनो 600 भागीला 2 किती असणार आहे मित्रांनो 300. मग 1 वर्षाचं सरळ व्याज लिहायचं मित्रांनो भागीला 300 आणि पर्सेंटेज मध्ये काढायचे म्हणून 100 किती असेल मित्रांनो, बघा हे 2 0 गेले, हे 2 0 गेलो, 36 भागीला 3. मग रेट काय आला मित्रांनो आपला 12% काय असेल आपला रेट असेल, व्याजाचा दर असेल. आता मला सांगा मित्रांनो 12% व्याजाचा दर आलाय, आपल्याला काय काढायचे मित्रांनो मुद्दल काढायची. बघा मित्रांनो सरळ व्याजामध्ये मित्रांनो मुद्दल काय असते आपली नेहमी काय असते 100%, कारण की आपल्याला इथे सरळ व्याज दिले मित्रांनो. किती वर्षाचं दिले 2 वर्षाचं. मग 2 वर्षाचं आपल्याला रेटला पण 2 ने गुणावं लागेल मित्रांनो. मग 24% ची व्हॅल्यू किती दिली 2 वर्षाचं सरळ व्याज किती मित्रांनो 600 बरोबर. आणि मी तुम्हाला आताच सांगितलं मित्रांनो सरळ व्याजामध्ये मुद्दल काय असते आपली 100%. मग याची आपण काय काढू 100%ची व्हॅल्यू. मग मला सांगा मित्रांनो जर तुम्ही याला 6 ने डिवाइड केलं, याला पण 6 ने करावं लागेल, किती असणार आहे मित्रांनो 4% आणि इकडे किती असणार आहे मित्रांनो 100 बरोबर. मग मला सांगा मित्रांनो आता तुम्हाला किती बनवायचे 100%. याला 25 ने गुणलं तर हा 100 बनेल, इकडे पण 25 ने गुणावं लागेल, म्हणजेच किती येणार आहे 2500. ही असेल मित्रांनो तुमची मुद्दल. सिंपल. जर हे एक्झाम्पल मित्रांनो तुम्ही फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह केलं असतं मित्रांनो तुम्हाला भरपूर वेळ लागला असता मित्रांनो. आपण अगदी सिंपल आणि कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये आपण याला सॉल्व्ह केलं मित्रांनो. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. काय दिले मित्रांनो आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज अनुक्रमे काय दिले मित्रांनो आपल्याला 850 आणि 935 दिले. तर काय विचारलं आपल्याला व्याजाचा दर. मग कसं काढणार मित्रांनो अगदी सिंपल आपण याचं उत्तर काढू शकतो. कसं काढणार बघा मित्रांनो जर तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलं असेल तर तुम्हाला रेट काढण्यासाठी मी त्याला आर म्हणतो बरोबर. सुरुवातीला काय करायचं मित्रांनो यांची वजाबाकी 935 मधून 850 गेले मित्रांनो, किती उरणार आहे मित्रांनो तर ते उरतील 85 बरोबर. आणि पहिल्या वर्षाचं चक्रवाढ व्याज किती आहे मित्रांनो 850 आणि गुणीला काय करायचं आपल्याला 100 व्याजाचा दर काढण्यासाठी. मग किती असणार आहे मित्रांनो बघा हा 0 गेला, हा 0 गेला, 85 1 85. मग काय आला मित्रांनो व्याजाचा दर काय आला 10
टक्के. सिंपल, अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. काय केलं मित्रांनो, तुम्ही पहिले काय करायचं, पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचा डिफरन्स काढायचा, फरक काढला, तो इथे लिहिला. नंतर मित्रांनो पहिल्या वर्षाचं सरळ व्याज असो किंवा चक्रवाढ व्याज सारखा असतो म्हणून मी इथे लिहिलं 850 आणि रेट काढण्यासाठी गुणिला 100 किती आलं 10%. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक रक्कम मित्रांनो चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात मित्रांनो 100 ची किती होते 144. तर आपल्याला काय विचारलं मित्रांनो, व्याजाचा दर विचारला मित्रांनो. मग कसं काढणार मित्रांनो, बघा मित्रांनो चक्रवाढ व्याजामध्ये जर तुम्हाला व्याजाचा दर काढायचा असेल, जर तुम्हाला 2 वर्षाचं जर चक्रवाढ व्याज दिलं असेल तर काय घ्यायचं मित्रांनो, त्याचं वर्गमूळ. 3 वर्षाचं दिलं असेल तर त्याचं काय घ्यायचं घनमूळ. 4 वर्षाचं दिलं असेल तर त्याचं 4th रूट घ्यायचं मित्रांनो. बघा इथे आपल्याला किती दिलंय मित्रांनो, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. मग दिलेल्या अमाऊंटचा काय करायचा मित्रांनो वर्गमूळ. मग याला वर्गमुळात करायचं मित्रांनो, याला वर्गमुळात 144 करायचं मित्रांनो. आता सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो 100चं वर्गमूळ किती होतं 10. 144चं वर्गमूळ किती येणार आहे मित्रांनो, तर येईल 12 बरोबर. म्हणजे मला सांगा मित्रांनो, आता 10 पासून किती झाला 12, किती ने वाढला 2 ने, किती वर 10 ने बरोबर, गुणिला 100. हा काय असेल मित्रांनो आपला रेट, किती असेल मित्रांनो, याला भाग जाईल 10चा आणि 2 गुणिला 10 किती असेल मित्रांनो 20%. हा काय असेल व्याजाचा दर. सिंपल. बघूया मित्रांनो याच टाईपवर पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक मुद्दल मित्रांनो चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात काय होते मित्रांनो 8 पट. तर व्याजाचा दर काय असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो. कसा सोडवणार, अगदी सेकंदात पेन न उचलता तुम्ही याला सोडू शकतात मित्रांनो. कसं बघा मित्रांनो, आपल्याला काय दिलंय मित्रांनो 3 वर्षाचा टाइम दिलेला आहे आणि ती रक्कम काय होते मित्रांनो 8 पट. म्हणजे 1 पासून काय झाली 8 बरोबर. मी आता सांगितलं होतं मित्रांनो, जर 2 वर्षाचा असेल तर त्याचं काय करून टाका मित्रांनो त्याचं वर्गमूळ, आणि 3 वर्षाचा असेल तर त्याचं काय घेऊन टाका मित्रांनो घनमूळ बरोबर. म्हणजे एकाचा घन काय होतो मित्रांनो 1, मग एकाचा घनमूळ काय असणार आहे 1. हा कोणाचा घन आहे मित्रांनो 2चा, मग 8चा घनमूळ काय असेल 2. मग मला सांगा मित्रांनो आता काय काढायचं आपल्याला, रेट काढायचा आहे. बघा एकापासून किती झाला 2, कितीने वाढला 1ने, कितीवर वाढला 1वर, पर्सेंटेज मध्ये काढायचंय गुणिला 100 किती असेल मित्रांनो 100% बरोबर. 1 ला गुणलं तर काही फरक पडणार नाही. मग व्याजाचा दर काय असेल 100%. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न सुद्धा मित्रांनो आपल्या याच कन्सेप्टवर बेस. काय दिले मित्रांनो आपल्याला, एक मुद्दल मित्रांनो 3 वर्षात 27/8 पट होते. तर व्याजाचा दर विचारलाय मित्रांनो. मग कसं करणार मित्रांनो, बघा याला कसं लिहू मित्रांनो, इथे 8 आणि इथे लिहावं लागेल 27 बरोबर. आता मला सांगा मित्रांनो आपल्याला किती वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचंय 3 वर्षाचं. मी आधीच सांगितलं होतं मित्रांनो तुम्हाला 2 वर्षाचा असेल तर वर्गमूळ घेऊन टाका, 3 वर्षाचा असेल तर घनमूळ घेऊन टाका मित्रांनो. मग याचं घनमूळ काढावं लागेल, याचा घनमूळ काढावं लागेल, तेव्हाच काय निघेल मित्रांनो व्याजाचा दर. याचा घनमूळ काय येतं 2 आणि याचा येतं मित्रांनो 3 बरोबर. आता आपल्याला रेट काढायचा आहे मित्रांनो. 2 पासून किती झाला 3, कितीने वाढला 1ने, किती वर 2वर आणि गुणिला 100 करू मित्रांनो. किती असणार आहे मित्रांनो 50% बरोबर. व्याजाचा दर काय असेल मित्रांनो 50%. बघूया मित्रांनो पुढचा एक्झाम्पल, पुढचा टाइम. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक रक्कम मित्रांनो 2 वर्षात दुप्पट होते तर किती वर्षात ती 16 पट होतील, असा प्रश्न आहे मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो, अजिबात टेन्शन घेऊ नका मित्रांनो. काही कुठला फॉर्म्युला वापरायचा नाही, अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढणार मित्रांनो. बघा 2 वर्षात किती होते 2 पट बरोबर. इथे जेवढी पट असते मित्रांनो त्याच्या पॉवरला खालचा नंबर लिहावा लागेल. म्हणजे बघा आता 16 याला कसं लिहायला लागेल मित्रांनो 2च्या पॉवरला लिहावं लागेल. 2ची चौथी पॉवर काय येते मित्रांनो 16. बघा मित्रांनो आता इथे 1 होता, इथे पॉवर काय झाली 4 बरोबर. मग इकडे काय असेल मित्रांनो वर्ष, मग ते उचलायचं मित्रांनो 2 गुणिला ही पॉवर करायची, किती असणार आहे मित्रांनो 8 वर्षात ती किती होणार आहे मित्रांनो 16 पट. बघा मित्रांनो काय केलं आपण, जेव्हा मित्रांनो इथे जी संख्या असते त्याच्या पॉवरला ही संख्या लिहायची आणि त्याची पॉवर गुणिला हे वर्ष करायचं मित्रांनो. मग 4 दुने 8 वर्षात ती रक्कम काय होईल मित्रांनो 16 पट. सिंपल. बघूया मित्रांनो ह्याच कन्सेप्टवर पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, एक रक्कम 3 वर्षात 3 होते तर किती वर्षात 9 पट होतील मित्रांनो, ते पण सुद्धा चक्रवाढ व्याजाने. मग कसं सोडवणार मित्रांनो, अगदी सिंपल आपण याचं आन्सर काढू शकतो मागच्या एक्झाम्पल प्रमाणे. कसं काढणार मित्रांनो, इथे काय मित्रांनो 3, ही संख्या मित्रांनो 3च्या पॉवर मध्ये लिहा,
हा असतो 3चा वर्ग, 9 असतो 3चा वर्ग बरोबर. त्याच्या डोक्याला किती आला मित्रांनो आता 2. 2 गुणिला इकडचे वर्ष करा मित्रांनो, 3 गुणिला 2 किती असेल मित्रांनो 6 वर्षात ती रक्कम किती होईल मित्रांनो, तर ती होईल 9 पट. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचा एक्झाम्पल, पुढचा टाईप. हा प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीला हमखास येतो म्हणजे येतो. काय विचारलं मित्रांनो या प्रश्नात, आपल्याला मुद्दल काढायची मित्रांनो. सरळ व्याज आणि चक्रव्याज याचा मधला फरक दिलाय मित्रांनो, ते किती दिलाय 250. दर किती दिलाय 5% आणि टाइम काय म्हणतो मित्रांनो 2 वर्ष. आपल्याला विचारले मुद्दल. मग कशी काढणार मुद्दल मित्रांनो, सिंपल. अगदी कुठलाही फॉर्म्युला न वापरता आपण याचं उत्तर काढू मित्रांनो. आपल्याला मुद्दल काढायची मित्रांनो, मी त्याला म्हणतो पी. मग कशी काढणार मित्रांनो, काय करायचं सुरुवातीला इथे लिहायचं मित्रांनो फरक आणि त्याला गुणिला मित्रांनो काय करायचं मित्रांनो, गुणिला करण्यासाठी मित्रांनो बघा इथे लिहावं लागेल आपल्याला 100. त्याला वागेला मित्रांनो आपला जो रेट असेल तो लिहायचा मित्रांनो आणि बघा 2 वर्षाचा काळ आहे तर काय करावं लागेल मित्रांनो त्याचा वर्ग बरोबर. मग सांगा मित्रांनो किती येणार आहे 250 बरोबर. याला वागलं मित्रांनो किती येणार आहे 20. 20चा वर्ग किती येतो मित्रांनो 400 बरोबर. मग करा मित्रांनो यांचा गुणाकार 25 गुणिला 4 किती होणार आहे मित्रांनो 100 आणि याच्यावर हे 3 0 बरोबर. म्हणजेच काय असेल मित्रांनो अमाऊंट ती असेल मित्रांनो 1 लाख. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. मित्रांनो पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा काय काढायचं आपल्याला फरक काढायचा मित्रांनो. मग फरक कसा काढणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू, काही कुठला फॉर्म्युला लावायची गरज नाही मित्रांनो. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जर मित्रांनो तुम्हाला 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक काढायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला मल्टिप्लाइंग फॅक्टर खूप इम्पॉर्टंट असेल मित्रांनो. मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असतो मित्रांनो 2 वर्षासाठी काय असतो मित्रांनो, तो असतो 2 आणि 1. 3 वर्षासाठी किती असतो मित्रांनो, तर तो असतो 3 3 आणि 1 बरोबर. मित्रांनो तुम्हाला आता काय काढायचा आहे फरक, तर हा असेल मित्रांनो तुमचा फरक चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला 2 वर्षासाठी. तर मित्रांनो हा असेल हा मल्टिप्लाइंग फॅक्टर असेल मित्रांनो तुमचा फरक, ते बी 3 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजासाठी. बघा मग मित्रांनो इथे काय काढावं लागेल मित्रांनो, आपल्याला 2000 दिलंय त्याचा काय काढायचं आपल्याला 5% बरोबर. मग काय काढावं लागेल 2000 चे सुरुवातीला आपण 5% काढू बरोबर. मग मला सांगा मित्रांनो पर्सेंटेज जर कट केला तर आपल्याला 2 0 कट करावा लागेल. मग 20 गुणिला 5 किती असणार आहे मित्रांनो 100 बरोबर. मग नंतर काय करावं लागेल मित्रांनो या 100 चे सुद्धा आपल्याला काय काढावं लागेल 5%. हा पर्सेंटेज कट 2 0 मग किती असेल मित्रांनो 5 बरोबर. मग मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असेल याला 2 आणि याला गुणिला 1. मग मला सांगा मित्रांनो आपल्याला काय काढायचं आहे फरक, त्याचा काय असतो फक्त 1 मल्टिप्लाइंग फॅक्टर वाला, हा घेऊन चालणार नाही मित्रांनो. मग 5 गुणिला 1 काय असेल मित्रांनो 5 रुपये मित्रांनो त्याला जास्त मिळाले असते. सिंपल. बघूया मित्रांनो याच कन्सेप्टवर मित्रांनो 3 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा मधला फरक आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघूया मित्रांनो. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला 3 वर्षाचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचा मधला काय काढायचा आहे फरक काढायचा आहे मित्रांनो. मग कसा काढणार मित्रांनो, अगदी सिंपल पेन न उचलता तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मल्टिप्लाइंग फॅक्टरची गरज भासेल मित्रांनो. 3 वर्षासाठी मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असतो मित्रांनो 3 3 आणि 1 बरोबर. मग मी तुम्हाला आधी सांगितलं होतं मित्रांनो 3 आणि 1 हे काय असेल मित्रांनो तुमचा काय असेल हा फरक असेल मित्रांनो. मग तेच आपण आता कॅल्क्युलेट करू मित्रांनो. आपल्याला काय दिले मित्रांनो, आता मुद्दल दिली आपल्याला 15,000 रुपये. त्याच्यावर सुरुवातीला 10% रेट काढू मित्रांनो. पर्सेंटेज गेला 2 0 गेला मित्रांनो 150 गुणिला 10 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 1500. नंतर मित्रांनो या 1500 वर सुद्धा आपण काय काढू आपण 10%. हा पर्सेंटेज गेला 2 0 गेला मित्रांनो 15 गुणिला 10 किती झाले मित्रांनो 150. नंतर या 150 चे पण काय काढू मित्रांनो आपण 10% काढू मित्रांनो. मग किती असणार आहे पर्सेंटेज गेला हा 1 0 हा 1 0 15 1 15 बरोबर. मग आता मित्रांनो पहिल्याला काय कशाने गुणावं लागेल 3 ने बरोबर. पण आपल्याला फरक काढायचा आहे याचं काही घेणं देणं नाही मित्रांनो. मग दुसऱ्याला 3 ने आणि तिसऱ्याला 1 ने. मग याला गुणिला 3 करा याला गुणिला 1 किती असणार आहे मित्रांनो 150 गुणिला 3 किती असणार आहे 450 आणि किती असणार आहे मित्रांनो हे 15. यांची करू बेरीज किती असणार आहे मित्रांनो, तर ते येतील 465 रुपये. हा असेल मित्रांनो त्यांचा व्याजामधला फरक.
बघूया मित्रांनो याच कन्सेप्टवर बेस पुढचं एक्झाम्पल। पुढच्या प्रश्नात सुद्धा मित्रांनो आपल्याला 3 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाने घेतलेल्या रकमेवर बचत विचारली। मित्रांनो रामभाऊने घेतलेल्या कर्ज रक्कम मधला आपल्याला फरक काढायचा आहे मित्रांनो। मग कसं काढणार मित्रांनो, आपल्या त्याच कन्सेप्टने अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू। त्यासाठी आपल्याला मल्टिप्लाइंग फॅक्टर लागेल मित्रांनो, तो काय असतो 3 वर्षासाठी 3 3 1 बरोबर। मला सांगा मित्रांनो आपल्याला काय दिले, आता मुद्दल दिली आहे मित्रांनो 2,50,000 रुपये बरोबर। त्याचे काय काढू, सुरुवातीला 10% काढू मित्रांनो। बघा पर्सेंटेज असेल 2 0 कट झाले मित्रांनो। आता 2500 गुणिले 10 किती असणार आहे मित्रांनो, तर ते होतील 25,000। परत मित्रांनो या 25,000चे आपल्याला किती काढायचे 10% बरोबर। पर्सेंटेज असेल 2 0 गेले मित्रांनो, किती असेल 250 गुणिले 10 किती असणार आहे मित्रांनो, तर ते होतील 2500। या 2500 चे परत आपल्याला किती काढावं लागतील मित्रांनो 10% किती असणार आहे मित्रांनो, 2 0 गेले 2 0 गेले किती असले मित्रांनो 250। मग मल्टिप्लाइंग फॅक्टर काय असतो मित्रांनो, आपल्या पहिल्या नंबरला 3 ने, दुसऱ्या नंबरला 3 ने आणि तिसऱ्या नंबरला 1 ने। आपला फरक काय असतो मित्रांनो, फक्त हे 2 नंबर मल्टिप्लाइंग फॅक्टर, पहिला काही मल्टिप्लाय करायची गरज नाहीये मित्रांनो, याला सोडून द्या। मग याला गुणिला 3 करा आणि याला गुणिला 1 करा मित्रांनो, किती येणार आहे मित्रांनो, तर ते येतील मित्रांनो 7500 आणि हे किती येतील मित्रांनो 250। यांची करा बेरीज मित्रांनो, किती येणार आहे हे 50 आणि येणार आहे मित्रांनो 7750। किती असेल मित्रांनो, त्याची किती बचत झाली असती मित्रांनो 7,750 रुपयाची बचत झाली असती मित्रांनो। सिंपल। अशाच प्रश्नांसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक सोबत। जय हिंद।